काल आपण साधारण 135 ओव्यापर्यंत आलो होतो. 9वा अध्याय. एकशे 35वी ओवी होती. हे रहस्य माझे गूढ, हे रहस्य माझे गूढ, मी दाविले तुझ उघड, तू तादात्म्य मन इंद्रियांशी तोड, आकळण्या रहस्य. आणि अशा प्रकारे पुन्हा जे काही एक महत्त्वाचं सूत्र आहे की आत्मज्ञानासाठी आपल्याला जे काही अनुभव येतात मन इंद्रियांच्या मार्फत, त्या अनुभवांशी तादात्म्य तुटलं असता चारी अवस्थांचा निराश घडत असतो आणि ते जे काही परमतत्व आहे त्याच्याशी एकरूपता घडत असते. पुढची 136वी ओवी आहे. जोवरी हे वर्म नाही हाता, तोवरी न माझे ज्ञान तत्वता, भूसा तो न त्यागता धान्य नाही. आणि जोपर्यंत हे रहस्य कळत नाही तोपर्यंत भगवंत म्हणतो की तोपर्यंत माझे ज्ञान होऊ शकत नाही. आणि मग दृष्टांत देतात, जसं खळं केल्यानंतर भुसा आणि धान्य एकत्र असतं आणि ते उपणून आपल्याला भुसा सोडून द्यावा लागतो, भुसाचा त्याग करावा लागतो, तेव्हा धान्याची प्राप्ती होते. तसं हे जे काही आपल्याला अनुभव येत आहेत, जिथे काहीतरी अनुभवणारा आहे कुणीतरी आणि कशाचा तरी अनुभव येतोय, यातील जे जे काही असत्य आहे, मिथ्या आहे, ते सर्व त्यागलं असता खाली परमसत्य उरत असतं. आणि ती ध्यानाची पद्धत आहे. असं मेडिटेशन साधलं असता सत्याची अनुभूती सत्याला येत असते. मनबुद्धी शब्दाकारणे ज्ञान कळले ऐसे वाटणे, परी मृगजळाच्या त्या ओलाव्याने अंकुर नाही. आता माऊली वर्णन करते की बऱ्याच वेळा काय होतं की पुस्तकं वाचून, प्रवचन ऐकून बुद्धी आणि शब्दांमुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं काही कळालं, ज्ञान कळालं, देव कळाला, ब्रह्म कळालं, परब्रह्म कळालं. पण जे काही मनबुद्धी आणि शब्दाच्या साह्याने समजलेलं असतं ते खरं नसतं, तो आभास असतो. आणि जोपर्यंत मनबुद्धी आणि शब्द यांचा निराश होत नाही तोपर्यंत या सर्व अनुभवांचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला, त्या अधिष्ठानाचा बोध होत नसतो. पण या मन, बुद्धी आणि शब्दामुळे कळलं असं वाटतं. पण माऊली म्हणते, परी मृगजळाच्या त्या ओलाव्याने अंकुर नाही. जसं मृगजळ जर त्या बीजाच्या भोवती प्रकटलं
तर त्या मृगजळाच्या ओलाव्याने त्या बीजाला कधीही अंकुर फुटत नाही. तसं जे मन, बुद्धी आणि शब्दाकारणे कळलं असं वाटतं ते खरं कळणं नसतं. मन, बुद्धी, इंद्रिय आणि शब्द हे सगळे द्वैतातील आहेत आणि द्वैतात होणारं ज्ञान हे नेहमी मिथ्या असतं, खोटं असतं. आणि म्हणून माऊली म्हणते की जसं मृगजळाच्या ओलाव्याने बीजाला अंकुर येत नाही, तसं मन, बुद्धी आणि शब्दाच्या आधाराने जे कळलं असं वाटतं ते कळणं खरं कळणं नसतं, तो आभास असतो. पुढे दृष्टांत देते माऊली की तळ्यात जाळे ते फेकले, चंद्रबिंब भासे अडकले, जाळे तिरी जेव्हा काढले ते बिंब विरहित. माऊली दृष्टांत देते की पाण्याचं तळं आहे, रात्रीची वेळ आहे आणि तळ्याच्या त्या पाण्यामध्ये आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि असं वाटतं की जसं काही चंद्रच त्या पाण्यामध्ये आहे. आणि ते चंद्रबिंब पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जर आपण जाळं फेकलं, मासे पकडायचं जाळं फेकलं, तर जेव्हा ते जाळं फेकलं जातं तेव्हा असं वाटतं की ते चंद्रबिंब त्या जाळ्यात फसलं, अडकलं. पण जेव्हा आपण ते जाळं ओढून नदीच्या तीरावर बाहेर काढतो तेव्हा ते जाळं बिंब विरहित असतं, त्या जाळ्यामध्ये ते चंद्रबिंब नसतं. हे जशी गोष्ट आहे तसं मन, बुद्धी आणि शब्द यांच्यामुळे जे ज्ञान झालं असं वाटतं ते ज्ञान झालेलं नसतं. किंवा सगुण मूर्तीच्या ठिकाणी परमेश्वर पाहिला, परमेश्वर दिसला असा जो काही भास होतो तो भास खरा नसतो. तो भास या मगाच्या उदाहरणासारखा असतो. कितीही वेळा तुम्ही जाळं फेकलं तरी त्या जाळ्यामध्ये पाण्यातील ते चंद्रबिंब कधीही सापडू शकत नाही. तसं मन, बुद्धी, शब्द यांच्यामध्ये ते ज्ञान कधीही सापडू शकत नाही. किंवा द्वैतात सगुण पूजा प्रार्थनेमध्ये ते परमतत्व कधीही प्राप्त होऊ शकत नाही. तळ्यात जाळे ते फेकले, चंद्रबिंब भासे अडकले, जाळे तिरी जेव्हा काढले ते बिंब विरहित. तैसे शब्द केवळ बोल घेवडे, जे येती प्रतीतीच्या आडे, न संपता चौवाचा चौघडे, ज्ञान नाही. माऊली सांगते की हे जे काही शब्द आहेत, हे जे काही मन इंद्रियांचे अनुभव आहेत, हे भासमान आहेत, ती खरी प्रतीती नाही. आणि खरी प्रतीती केव्हा येते तर माऊली म्हणते न संपता चौवाचा चौघडे, ज्ञान नाही. ह्या ज्या काही चार वाचा आहेत, या चार अवस्था आहेत, चार देह आहेत, चार कोश आहेत, चार कॉन्शियसनेस आहेत, या
सर्वांचा निराश झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. आणि माऊली पुढच्या ओवीत म्हणते, त्याग या भवचक्रास जर अंतरंगी मज भेटीची आस, या सिद्धांत रहस्यास जाण अर्जुना. आणि माऊली इथे एक मोठा सिद्धांत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. तो सिद्धांत इथे पुन्हा माऊलीने सांगितला की जोपर्यंत हे जे काही मन, बुद्धी, कल्पना, कामना, संकल्प, विकल्प या गोष्टींचा त्याग केल्याशिवाय भवचक्राचा त्याग होत नाही. आणि या गोष्टींचा त्याग करून जर भवचक्राचा त्याग घडला तर त्या परमतत्वाशी गाठ पडत असे, असा सिद्धांत माऊलीने या ओवीत सांगितलेला आहे. जेणेकरून जीवाला त्या परमरहस्याची ओळख व्हावी, त्या परम शक्तीशी एकरूपता साधली जावी, म्हणून हे सिद्धांत रहस्य माऊली वारंवार सांगत आहे. पुढची ओवी आहे, जर दृष्टी ग्रासिली काविळीने मग चांदणे दिसे पिवळेपणे, तसे अविद्या कारणे भ्रांती मज विषयी. आता भगवंत सांगतायत की या जगामध्ये माझ्याविषयी भ्रांती आहे, अज्ञान आहे, अविद्या आहे. जसं एखाद्याला जर कावीळ झाली तर त्या कावीळ झालेल्या माणसाला आकाशातलं चांदणं ही पिवळं दिसायला लागतं. वास्तविक पाहता चांदणं तसं नाही, पण जे तसं नाही तसं त्याला दिसायला लागतं आणि त्याला असं वाटतं की ते तेच आहे. अशी जी कावीळ झालेल्या माणसाची अवस्था आहे, तशी अवस्था इथे लोकांची झालेली आहे. आणि लोक भलत्याच गोष्टीला भगवंत समजू लागलेले आहेत. खरा भगवंत दिला सोडून आणि खोट्या भगवंताला खरा भगवंत समजण्याची इथे प्रथा पडलेली आहे. जसं त्या कावीळ झालेल्या माणसाला चांदणं पिवळं दिसतं भ्रांतीमुळे, तसं यांना भ्रांतीमुळे जो परमात्मा नाही, जो ईश्वर नाही, त्याला हे ईश्वर समजतात, भगवंत समजतात. जर दृष्टी ग्रासिली कावळीने मग चांदणे दिसे पिवळेपणे, तैसे अविद्या कारणे भ्रांती मज विषयी. सगळे लोक देव या कल्पनेविषयी भ्रांतीमध्ये आहेत. लोकांना देव म्हणजे काय हे अजिबात काही कळलेलं नसतं. भलत्याच गोष्टीला ते देव समजून बसलेले असतात. पुढच्या ओळीत माऊली म्हणते, जसे फणफणता तापाने, जसे फणफणता तापाने दूध कडू विषपणे लागणे, तैसे पहाने मला मनुष्यपणे तो भ्रमच की. आता माऊली आपले एक एक भ्रम तोडायला निघाली आहे. माऊली आपल्या एका एका भ्रांतीला दूर करण्यासाठी आता एक एक उदाहरण द्यायला लागलेली आहे. की जसं एखाद्या माणसाला खूप ताप आला आणि त्या तापामध्ये जर आपण त्याला दूध प्यायला दिलं तर त्याला ते दूध कडू आहे असं वाटतं. आणि तो एक प्रकारचा भ्रम असतो.
दूध कधीच कडू नसतं, परंतु तापामुळे भ्रांती झालेली आहे आणि त्या भ्रांतीमध्ये दूध कडू लागतं. तसं अज्ञानामुळे आणि अविद्येमुळे माझ्याविषयी भ्रांती आहे आणि मला जे मनुष्याच्या आकारामध्ये लोक बघतात, देव मनुष्याच्या आकारासारखा आहे असं मानतात. माणसाला जसं डोकं, हात, पाय, शरीर आहे तसा देव आहे असं मानतात. तशा आकाराच्या मूर्त्या बनवतात, तशा आकाराचे फोटो बनवतात, तशा आकाराच्या प्रतिमा बनवतात आणि त्यांना भजतात. आणि ही जी मनुष्य आकारात देवाला पाहण्याची एक पद्धत इथे सुरू झालेली आहे, ही पद्धत म्हणजे भ्रांती आणि भ्रम आहे असं माऊली सांगते. कारण भगवंताचं असं म्हणणं आहे की मी निर्गुण निराकार आहे, मला कोणताही आकार नाही आणि मला मनुष्याच्या आकारामध्ये पाहणे हा भ्रम आहे. आणि या भ्रमामध्ये हे सर्व लोक अडकून गेलेले आहेत. जसे फणफणता तापाने दूध कडू विषपणे लागणे, तैसे पाहणे मला मनुष्यपणे तो भ्रमच की. म्हणून हे धनंजया न विसरशी मज अभिप्राया, स्थूल दृष्टी जातसे वाया पाहण्या मज. आणि म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात की हा माझा अभिप्राय तू अजिबात विसरू नको, माझं हे म्हणणं विसरू नको की असं स्थूल दृष्टीने मला सगुण साकारामध्ये मनुष्याच्या आकारामध्ये पाहणं हे न पाहण्यासारखं आहे. आणि अशा प्रकारे मनुष्य आकारात मला जे पाहतात त्यांचं पाहणं वाया गेलेलं आहे. भ्रांती आणि भ्रमामध्ये मला जे मनुष्याच्या आकारात पाहतात त्यांचं जे ईश्वर अनुभूतीमुळे कल्याण होत असतं तसं कल्याण कधीही होत नाही. कारण भगवंत मनुष्य आकाराचा नाही आणि म्हणून मनुष्याच्या आकारात मला पाहणं चूक आहे. अशी आपली चूक आपल्या निदर्शनाला भगवंत आणून देत आहेत. आणि असं जर पाहिलं तर ते पाहणं वाया जातं, हे इथे स्पष्ट केलं गेलेलं आहे. पुढची ओवी आहे, जे स्थूल दृष्टीने देखती ते मज प्रतीतीस चुकती, स्वप्नी जे अमृत पिती ते भ्रमित अर्जुना. पुन्हा इथे माऊली असं सांगते की असं मनुष्याच्या आकारात स्थूल दृष्टीने जे मला पाहतात, मला जे माणसासारखं आकाराचा मी आहे असं मानतात, ते माझ्या प्रतीतीला चुकतात. जसं एखाद्या भ्रमित माणसाने स्वप्नात अमृत प्यावं तशी यांची स्थिती आहे. स्वप्नात कितीही अमृत पिलं तरी मनुष्य कधीही अमर होत नाही. त्याप्रमाणे मला मनुष्याच्या आकारामध्ये कितीही भजलं, कितीही पूजा प्रार्थना केली तरी काहीही उपयोग नाही. माझी त्या लोकांना कधीही प्रतीती येणार नाही. मी कोण आहे, कसा आहे हे त्यांना कधीही समजणार नाही असं भगवंत या ओवीमध्ये सांगत आहेत. आणि म्हणूनच मनुष्याच्या आकारात विठ्ठलाचं दर्शन ज्या नामदेव महाराजांना होत होतं, ते नामदेव महाराज देखील भ्रमित अवस्थेमध्ये होते.
आणि जेव्हा संत मेळाव्यामध्ये माऊलीने सगळ्यांचे डोके तपासायला लावले, तेव्हा गोरा कुंभाराने नामदेवाचं मडकं कच्चं असल्याचं सांगितलं आणि माऊलीने त्यांना ओंढ्याला सद्गुरूकडे जाण्याचा उपदेश केला. कारण मनुष्याच्या आकारातला देव पाहणे आणि भजने हा भ्रम असतो, ही भ्रांती असते. ही स्थूल दृष्टी अत्यंत मूढ, तो भ्रम होता मग दृढ, मग येतसे तो आड मज प्रतीतीच्या. आणि अशी ही जी स्थूल दृष्टी आहे, भगवंत म्हणतात मला मनुष्याच्या आकारात पाहण्याची ही स्थूल दृष्टी जी आहे ती अत्यंत मूढ आहे. जे मला असं मनुष्याच्या आकारात पाहतात ते मूढ असतात, मूर्ख असतात. आणि तो भ्रम होता मग दृढ. आणि जेव्हा 5, 25, 30, 40, 50 वर्ष तुम्ही असा समज स्वतःचा करून घेता, तशाच प्रकारे भजन कीर्तन करतात, तेव्हा तो भ्रम दृढ होतो, पक्का होतो, बळकट होतो. आणि मग माऊली म्हणते मग येत असे तो आड मज प्रतीतीच्या. खऱ्या भगवंताच्या प्रतीतीच्या आड मग तो भ्रम येतो. आणि अशा प्रकारे सगुण साकारामध्ये अडकलेल्या लोकांना परमात्म्याची अनुभूती मग कधीही येत नाही. जैसे नक्षत्र प्रतिबिंबा कारणे हंसाचा तो घात होणे, रत्नाच्या लोभा कारणे सर्वनाश हंसाचा. इथे एक दृष्टांत माऊली देते की जसं एखादं सरोवर आहे, उथळ पाणी आहे, फारसं पाणी नाही, फार तर एक 6-8 इंच पाणी आहे, पाण्याच्या खाली खडक आहे. आणि रात्रीच्या वेळी त्या पाण्यामध्ये नक्षत्रांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. असं वाटतं की जसं काही ही रत्नच आहेत. आणि हंस ज्याला रत्नाचा लोभ आहे त्याला असं वाटतं की ही रत्न आपण वेचली पाहिजे, खाल्ली पाहिजे. आणि मग तो त्या पाण्यात पडलेल्या नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला खरं समजून, खरं रत्न समजून चोचीने ते टिपण्याचा प्रयत्न करतो, अतिशय जोरामध्ये आणि घाईमध्ये प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नामध्ये त्याची चोच त्या पाण्याखालच्या 4-6 इंचावरच्या खडकावर आपटते आणि रक्तबंबाळ होऊन शेवटी तो मरतो. हा जसा त्या हंसाचा घात होतो, तसा भगवंत म्हणतात मला मनुष्याच्या आकारात सगुण साकार रूपात पाहणाऱ्यांचा घात होतो. मृगजळा जर गंगा मानले, मग फळ कधी का पावले, जसे बाभळीस ते पूजले कल्पवृक्ष म्हणून. पुढचा दृष्टांत देताना माऊली म्हणते की मृगजळाला जर कोणी गंगा मानलं आणि त्या मृगजळाची पूजा केली, तर मृगजळाची कितीही पूजा केली तर कधी फळ मिळतं का? कितीही मृगजळाची पूजा केली तरी फळ कधीही मिळत नसतं. किंवा बाभळीला कल्पवृक्ष म्हणून आपण पूजलं तर काहीही उपयोग होत नसतो. ते
पूजणं वाया जात असतं, तसं मला मनुष्याच्या आकारात मानून सगुण साकार रूपात माझी पूजा अर्चा जे करतात त्यांचं ते सगळं करणं देखील असंच वाया जातं. नीलमण्याचा समजून हार जर सर्पाचाच केला स्वीकार, किंवा वेचणे ती गार रत्न म्हणून. पुढचा दृष्टांत देताना माऊली म्हणते की सर्प पडलेला आहे एका ठिकाणी आणि त्या सर्पाला नीलमण्याचा हार समजून जर कोणी आपल्या गळ्यात घातलं किंवा गारा पडलेल्या आहेत आणि त्या गारांना रत्न म्हणून जर कोणी गोळा केलं, वेचल्या, तर जसा काहीही उपयोग होत नाही किंवा तो सर्प हार म्हणून आपल्या गळ्यात घातला तर शेवटी तो सर्प दंश करेल आणि हार घालणाऱ्याचा घात करेल. तसं भगवंताला मनुष्य रूपात मानणाऱ्यांचा आणि सगुण साकारात अडकलेल्या लोकांचा घात होत असतो असं माऊली सांगते. निखाऱ्यास द्रव्य मानणे नि पदरी ते बांधून घेणे, ते विहिरीत सिंहाचे कुदणे न जाणता प्रतिबिंब. पुन्हा दृष्टांत देताना माऊली म्हणते की आगीचे जे निखारे असतात त्या निखाऱ्यांना द्रव्य मानणं आणि ते निखारे आपल्या पदरात बांधून घेणं हे जसं चूक आहे, त्याच्यामुळे पदर जळणार आहे आणि पदरात घेणाऱ्याला इजा होणार आहे, तो पदरात घेणारा जळणार आहे. तसं मनुष्य आकारात जे मला पूजतात, सगुण साकारात जे मला पूजतात, त्यांचंही नुकसान होणार आहे. किंवा एक विहीर आहे आणि ते विहिरीच्या काठावर एक सिंह गेला आणि त्याने डोकावून पाहिलं तर त्याला खरं म्हणजे त्याचंच प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसतं. पण वेडेपणामुळे त्या सिंहाला असं वाटतं की इथे दुसरा सिंह आलेला आहे आणि मग त्याच्यावर तो झेप घेतो, उडी मारतो त्या विहिरीमध्ये त्या सिंहाला मारण्यासाठी. आणि ही जी त्याची कृती आहे त्याच्यामुळे तो सिंहच पाण्यात बुडून मरण पावतो. तसं मनुष्य आकारामध्ये मला पूजने भजने, सगुण साकारात माझी पूजा अर्चा करणे हे त्या सिंहाच्या विहिरीत कुदण्यासारखे आहे किंवा ते निखारे पदरात बांधण्यासारखं आहे, जे नुकसानकारक कृत्य आहे. जे मज नामरूपी मानती, ते मज प्रतीतीस चुकती, ते चंद्रबिंब धरती जळी देवी जेवी. आणि जे मला नामरूपी मानतात, भगवंताला काहीतरी रूप आहे असं मानतात, भगवंताला काहीतरी नाम आहे असं मानतात, ते माझ्या प्रतीतीला चुकतात. आणि मला नामरूपी समजणं ही त्यांची कृती ही पाण्यात चंद्रबिंब धरण्यासारखी आहे. पाण्यातलं चंद्राचं प्रतिबिंब जसं कधीही धरलं जाऊ शकत नाही, तसा नामरूपात मी कधीही सापडत नाही, नामरूपामध्ये माझी प्रतीती कधीही येत नाही असं भगवंत इथे सांगतायत. जे मज नामरूपी मानती, ते मज प्रतीतीस चुकती, ते चंद्रबिंब धरती जळी जेवी.
तैसा स्थूल दृष्टीवान तैसा स्थूल दृष्टीवान तो भाताची पेज पिऊन मने केले अमृताचे सेवन ऐसा मूढ बुद्धी. असं हे जे काही सगुण साकाराच्या पूजेत अडकलेले जे लोक आहेत, मनुष्याच्या आकारात भगवंताला पूजणारे जे लोक आहेत, ते स्थूल दृष्टीचे लोक असतात आणि एखाद्याने भाताची पेज प्यावी आणि मी अमृताचं सेवन केलं आहे असं म्हणावं, हे जसं एक भ्रांती आणि भ्रमात बडबडणं आहे, तसं मला मनुष्याच्या आकारात भजणं आणि सगुण साकारात पूजा अर्चा करण्यासारखं करणं हे अशा या कृतीसारखं आहे की भाताची पेज प्यायची आणि म्हणायचं मी अमृत पिलं. अमृत बिमृत काही नसतं, त्याने भाताची पेज पिऊन तो केवळ अमृत पिल्याचं नाटक करत असतो. तसं सगुण साकाराची पूजा करून, नामरूपाची पूजा करून आम्हाला भगवंत प्राप्त झाला आहे असं म्हणणं हे त्या भाताची पेज पिणाऱ्या माणसासारखं आहे. तैसा स्थूल दृष्टीवान तो भाताची पेज पिऊन म्हणे केले अमृताचे सेवन ऐसा मूढ बुद्धी. असं तो मूढ बुद्धीचा असतो असं माऊली वारंवार सांगते आहे. तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते पाही मज अविनाशाते मग मी दिसे कैसा. आणि मग या ओळीत माऊली म्हणते, हे जे काही सगुण साकार रूप आहे, हे जे काही मनुष्याच्या आकारासारखं मला मानतात, नामरूपी मला मानतात, ते या स्थूल आकारामध्ये मला पाहतात आणि हा स्थूल आकार तर नाशवंत आहे आणि या नाशवंत अशा आकारामध्ये मला पाहणे, मी आहे असा भरोसा धरणे, असं जर घडलं तर मी जो खरा अविनाशी आहे, जो नामरूपातीत आहे, जो निर्गुण निराकार आहे, जो नामरूपात कधीच नसतो, जो सगुण साकारात कधीच नसतो, जो मूर्तीत कधीच नसतो, त्या माझ्या खऱ्या स्वरूपाची प्रचिती मग अशा लोकांना येतच नाही. न भेटे पश्चिम सागराचा तट चालता पूर्व दिशेची वाट वा कोंडा कांडिता तो सरलाट न भेटे धान्य. समजा पश्चिम दिशेला समुद्राचा तट आहे, समुद्र आहे आणि आपल्याला समुद्राकडे जायचं आहे, तर आपल्याला पश्चिम दिशेलाच जावं लागेल तरच समुद्र भेटेल. पण तसं न करता जर आपण पूर्व दिशेला वाटचाल केली, पूर्व दिशेला आपण चालत गेलो, तर आपल्याला जसं कधीही सागराची भेट होणार नाही, तसं या सगुण साकारामध्ये आणि मूर्तीच्या आणि मनुष्याच्या आकारामध्ये, नामरूपामध्ये जे माझी आराधना आणि पूजा अर्चा करतात त्यांना मी कधीच भेटत नाही. किंवा दुसरं उदाहरण ते देतात की नुसता कोंडा आहे, धान्य उपणलेलं आहे, धान्य काळ बाजूला गेलं, कोंडा फक्त पडलेला आहे आणि तो कोंडा कितीही काढला तरी जसं कधीही धान्य भेटत नाही, तसं मनुष्याच्या आकारामध्ये आणि सगुण साकारामध्ये आणि नामरूपामध्ये
मला कितीही भजलं तरी माझी प्राप्ती होऊ शकत नाही. पुढची ओवी आहे, तैसे या स्थूला ठाई मी सूक्ष्मया भेटे काही, जो पाणी समजून फेस पिई मग तहान जाईच ना. आणि असं खरं तर मी सूक्ष्म आहे, निर्गुण निराकार आहे आणि माझी पूजा अर्चा अशी स्थूल मूर्तीमध्ये मनुष्याच्या आकारात आणि नामरूपात जर माझं कोणी भजन पूजन करत असेल तर त्या भजन पूजनामध्ये मी कधीच भेटत नाही. आणि मग दृष्टांत देते माऊली की जसं पाणी